आम्ही इथे जमलेलो आहे. दादांचं परवाचे दुःखद निधन झालं विमानाच्या अपघातामध्ये. ते अतिशय दुःखद घटना होती. स्वभावाने अतिशय मनमिळावू असा व्यक्तिमत्व होतं दादांचं. आणि महाराष्ट्राला त्यांची ओळख कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ख्याती होती. त्यांच्या जे काही व्हिडिओ आले त्या व्हिडिओमध्ये विमानाच्या खाली जर बघितलं तर कागदच मस्ती दिसत होती. असा हा कामाचा माणूस त्या घटनेतून आपल्याला सिद्ध झालं की एवढी कागद जवळ ठेवून हा माणूस प्रवास करतो. असा हा देशात नेता नसणार आहे असं या ठिकाणी मी व्यक्त करतो. आमचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आणि त्यांचे अतिशय घरचे संबंध सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. परंतु राजकारण करत असताना एकमेकावर टीका त्यांनी कधी सोडली नाही. परंतु ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी प्रथम सर्वात जास्त दुःख आमच्या महाराष्ट्र सैनिक आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं. अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले त्या दिवशी. आणि दादांची ही बातमी ज्यावेळी फुटली त्यावेळी महाराष्ट्र निशब्द झाला होता. काही वर्षापूर्वी असाच एक पहाटे ज्यावेळी शपथविधी झाला म्हणजे दादांचं एक दुसरं एक व्यक्तिमत्व की निर्णय क्षमता अतिशय क्षमता असलेले निर्णय घेण्याची क्षमता असणारे असे हे व्यक्तिमत्व होतं. त्यामध्ये परवा पहाटेचा ज्यावेळी शपथविधी झाला त्यावेळी सर्व महाराष्ट्र हसत होता. परंतु परवाची जी दुःखद बातमी ज्यावेळी आली त्यावेळी सगळ्यांना भरभरून दुःख वाटलं. अशा या नेत्याला मी त्यांच्या या महाराष्ट्राला जी हानी झाल्या याबद्दल मी पवार कुटुंबियांच्या जो शोककळा पसरली आणि महाराष्ट्रावर जी शोककळा पसरली त्यातून सावरण्याची शक्ती ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि इतर महाराष्ट्र निर्माण सेना पोलीस तालुक्याच्या वतीनं मी भावपूर्ण अर्पण करतो.